मुंबईत कालपासून सीएनजीचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे मुंबईसह अन्य परिसरात पेट्रोल पंपाबाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. ही सेवा लवकरच पूर्ववत होईल असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मात्र आता सीएनजी आणि पीएनजी मध्ये अनेकांचा गोंधळ झालेला देखील पाहायला मिळतो. यामुळे आता सीएनजी आणि पीएनजी मध्ये नेमका काय फरक आहे याबद्दल आता सविस्तरपणे जाणून घेऊया. सीएनजी आणि पीएनजी हे दोन्ही नॅचरल गॅस आहेत, पण नेमका या दोघांमध्ये काय फरक आहे आणि कोणता गॅस कोणत्या गोष्टींसाठी वापरला जातो याबद्दलही जाणून घेऊया. पीएनजी म्हणजेच पाईप नॅचरल गॅस. हा गॅस थेट जमिनीखालून टाकलेल्या पाईपलाईनद्वारे तुमच्या घरी किंवा औद्योगिक ठिकाणी पोहोचवला जातो. पाईपलाईनने पोहोचवलेला गॅस हा सिलेंडर गॅसपेक्षा 30% स्वस्त असतो. यासाठी सिलेंडरची गरज नसते, ज्यामुळे साठवणूक करण्याची किंवा सिलेंडर बदलण्याची समस्या नसते. पीएनजी स्वयंपाक आणि उद्योगांसाठी वापरला जातो. सीएनजी म्हणजेच कंप्रेस्ड नॅचरल गॅस. याचा उपयोग वाहनांसाठी इंधन म्हणून होतो. उदाहरणार्थ कार, बस, ऑटो रिक्षा हा पेट्रोल आणि डिझेलला पर्याय म्हणून वापरला जातो. एलपीजी पेट्रोल डिझेलच्या तुलनेत सीएनजी वापरणाऱ्या वाहनांमुळे हवेचे प्रदूषण कमी होते. यामुळे वाहन चालवण्याचा एकूण खर्च कमी होतो, म्हणून तो व्यावसायिक वाहनांमध्ये अधिक वापरला जातो. आता तुम्हाला सीएनजी आणि पीएनजीचा फरक नक्कीच समजला असेल. अशाच काही रंजक माहितींसाठी जय महाराष्ट्रला नक्की फॉलो करा.